नमस्कार, जय महाराष्ट्र. तर सरकारचं नवीन अपडेट आलं आहे. खास महिलांसाठी योजना निघाली आहे आणखी एक. ते म्हणजे हे तुम्ही महत्त्वाची योजना आहे, तर त्याचं तुम्ही काम आत्ताच करून घ्या. तर त्याबाबत योजनेबाबत आपण आणखी माहिती घेऊयात, की या नागरिकांनाच मिळणार गॅस सिलेंडरवरती ₹300 सबसिडी. आत्ताच हे काम करा. 300 सबसिडी गॅस सिलेंडरसाठी. तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर गेल्या काही वर्षामध्ये भारत सरकारने विविध क्षेत्रामध्ये डिजिटलायझेशनवर भर दिला आहे. या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस क्षेत्राचे आधुनिकीकरण. तर अलीकडेच केंद्र सरकारने LPG गॅस ग्राहकांसाठी एक नवीन नियम जाहीर केला आहे, जो त्यांच्या eKYC प्रक्रियेशी संबंधित आहे. या लेखात आपण या नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचे ग्राहकांवर होणारे परिणामही आपण बघूयात. तर केंद्र सरकारने नुकतेच घोषित केले आहे की सर्व LPG गॅस ग्राहकांना त्यांचे eKYC अपडेट करणे अनिवार्य आहे. हा नियम सर्व घरगुती गॅस कनेक्शन धारकांना लागू होतो. तर या नवीन नियमानुसार जे ग्राहक त्यांचे eKYC अपडेट करणार नाहीत, त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या LPG सबसिडीचा लाभ मिळणार नाही. हे पाऊल सरकारने गॅस सबसिडीच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी उचलले आहे. तर केंद्र सरकारने नुकतेच घोषित केले आहे की सर्व LPG ग्राहकांना त्यांचे eKYC अपडेट करणे अनिवार्य आहे. तर जे ग्राहक त्यांचे eKYC अपडेट करणार नाहीत, त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या LPG सबसिडीचा लाभ मिळणार नाही. हे पाऊल सरकारने उचलले आहे. तर eKYCचे महत्त्व काय आहे, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर LPG गॅस KYCसाठी अनेक कारणामुळे ते महत्त्वाचे आहे. सबसिडी वितरणातील पारदर्शकता. eKYCमुळे सरकारला खात्री करून घेता येईल की सबसिडी केवळ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचत आहे. तर फसवणूक रोखणे म्हणजे काय होते, की गेल्या काही वर्षात LPG सबसिडीशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. तर eKYCमुळे अशा प्रकारच्या फसवणुकी रोखण्यास मदत होणार आहे सरकारला. तर डेटा अचूकता म्हणजे eKYC प्रक्रियेमुळे सरकारला LPG ग्राहकांची अचूक आणि अद्ययावत माहिती मिळेल. त्यामुळे धोरणे अधिक प्रभावीपणे राखता येतील. तर डिजिटल इंडिया उपक्रमाचा भाग ही या प्रक्रियेचा सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश देशातील विविध सेवा डिजिटाईज करणे असा आहे. तर LPG eKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी ग्राहकांकडे कोणते कागदपत्र असणे आवश्यक आहे, हे याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते आणि ते बायोमेट्रिक माहितीशी जोडलेले असते. तर 17 अंकी गॅस कनेक्शन क्रमांक. प्रत्येक LPG कनेक्शनला एक विशिष्ट 17 अंकी क्रमांक असतो. हा क्रमांक ग्राहकांच्या गॅस बुकमध्ये किंवा गॅस बिलावर आढळू शकतो. तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक. ग्राहकांचा मोबाईल नंबर त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. हा नंबर OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वापरला जाईल, जो KYC प्रक्रियेदरम्यान आवश्यक असेल. तर तो महत्त्वाचा आहे. तर त्याच्याबद्दल लिंक असणे आवश्यक आहे. ते OTP तुम्हाला येईल, त्याबद्दल तुम्ही कोणालाही OTP शेअर करू नये. तर या 3 महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी कोणतेही एक नसल्यास eKYC प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार नाही. म्हणूनच ग्राहकांनी eKYC प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांच्याकडे ही सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. तर LPG गॅस ग्राहक 2 पद्धतीने त्यांचा eKYC करू शकतात. एकतर मोबाईलद्वारे eKYC करू शकता किंवा ग्राहकांनी त्यांच्या LPG गॅस पुरवठादार कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. वेबसाईटवर eKYC पर्याय निवडावा. 17 अंकी LPG गॅस कनेक्शन क्रमांक आणि नोंदणीत मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा. पुढील सूचनांचे पालन करून प्रक्रिया पूर्ण करावी. तर टिप: सध्या फक्त HP गॅस कंपनी मोबाईलद्वारे eKYCचे करता येते. तर बायोमेट्रिक eKYC कशी करता येणार, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर ग्राहकांनी त्यांच्या स्थानिक LPG गॅस डीलरकडे भेट द्यावी. आधार कार्ड आणि गॅस कनेक्शन दस्तऐवजांची छायाप्रत सोबत न्यावी. तर डीलरकडे उपलब्ध असलेल्या बायोमेट्रिक डिव्हाइसवर बोटांचे ठसे द्यावे. डीलर पुढील प्रक्रिया पूर्ण करेल आणि eKYC तुमची अपडेट करून देईल. तर LPG सबसिडी ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी लाखो कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन वापरण्यात मदत करते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनेक LPG सिलेंडरवर एक विशिष्ट रक्कम सबसिडी म्हणून दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. नवीन नियमानुसार ज्या ग्राहकांनी त्यांचे eKYC अपडेट केलेले नाही, त्यांना या सबसिडीचा लाभ मिळणार नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्या ग्राहकाने 15 डिसेंबर 2024 पर्यंत त्याचे eKYC पूर्ण केले नाही, तर त्याला LPG सिलेंडरची संपूर्ण किंमत भरावी लागेल आणि त्याला सबसिडीचा कोणताही लाभ मिळणार नाही.
तर ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ग्राहकांनी. तर वेळेचे पालन म्हणजे 15 डिसेंबर 2024च्या अंतिम तारखेपूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. तर कागदपत्रे तुमच्याकडे सर्व तयार ठेवावी लागतील. आधार कार्ड, 17 अंकी गॅसचे कनेक्शन क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर तयार ठेवा. तर आधार लिंकिंग त्याबद्दल काय आहे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या. याची तुम्ही अधिक नोंद ठेवा. तर स्थानिक डीलरशी संपर्क साधा. काही शंका असल्यास तुमच्या स्थानिक LPG गॅस डीलरशी तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. तर फसवणुकीपासून सावध राहा. महत्त्वाची गोष्ट आहे ही. KYCच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. तुम्ही तुमचे स्वतः नीट जपून याच्याबद्दल तुम्ही नोंद घ्यावी. तर अशी माहिती आहे. सरकारचं नवीन अपडेट आहे खास गरजू लोकांसाठी, तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.